द मॅच अगदी आपण पाहतोय शुभम जाधव ज्याने अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली होती त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. मी मान्यवरांना विनंती करतो सन्माननीय संतोषजी पालकर साहेब आपण या आपल्या शुभाताने आपण सेमीफायनलच्या मॅचची राहुल स्पोर्ट्सची ब्रँडेड टी शर्ट देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. अगदी आपण पाहतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. 12 मध्ये 28 ची गरज असताना शुभम याने कमी धावा खर्च केल्या 2 विकेट आपल्या नावावरती केले असे शुभम जाधव ठरत आहेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. यस थँक्यू. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय फायनलच्या मॅचचा हिरो ते टी शर्ट देण्यासाठी मी प्रथमतः इन्व्हाइट करतो दिलीपजी शिंदे साहेब आपण या आपल्या शुभाताने आपण फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. राहुल स्पोर्ट्सची ब्रँडेड टी शर्ट ज्याने खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय सुरुवात चांगली केली फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या असं रोहा एक्सप्रेस मुस्तकीम मुकादम पुन्हा एकदा ठरतात या फायनलच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. यस इन्व्हाइट करूयात मुस्तकीम आपण या प्लेअर ऑफ द मॅचचे राहुल स्पोर्ट्सची ब्रँडेड टी शर्ट देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत दिलीपजी शिंदे यांच्या शुभ हाताने. रोहा एक्सप्रेस अगदी आपण पाहतोय यंदाचा हंगाम मुस्तकीम यांच्यासाठी चांगलंच राहिलंय. टोयोटा ग्लांजाची कार त्यांच्या नावावरती 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळाले असे खैरे गावाला बिलॉंग करणारे मुस्तकीम ठरतात या फायनलच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आता आपण बोलणार आहोत जिथे बेस्ट बॉलरचा किताब देण्यासाठी मी प्रथमतः इन्व्हाइट करतो मान्यवरांना. नामदेवजी बक्कम साहेब आपण यायचं व्यासपीठाच्या अगदी पुढे आपल्या शुभ हाताने आपण बेस्ट बॉलरचा हे अवॉर्ड देणार आहोत जिथे एक जगदंब ट्रॉफी हाऊस यांची एक दर्जेदार ट्रॉफी आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय टॉवर फॅन हे देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. खेळपट्टी अगदी आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी चांगलीच होती. धावा अगदी आपण पाहतोय जवळपास 15 ते 20च्या सरासरीनं बॅटिंग मध्ये करत असताना धावा बनवत होत्या परंतु त्याच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल राहिले विकेट त्यांच्या नावावरती 5 पैयाने मिळाले ते अगदी आपण पाहतोय. तनय फायटर्स नागावचे सुजल वातेरे ठरत आहेत या स्पर्धेचे बेस्ट बॉलर. यस इन्व्हाइट करू त्यांना आपण आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ही ट्रॉफी देऊन आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय टॉवर फन देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. बेस्ट बॉलरची ही ट्रॉफी देऊन आणि त्याचबरोबर टॉवर फन देऊन आपण सन्मानित करतोय. सुजल वातेरे पहिल गावाला बिलॉंग करणारे खेळाडू अगदी आपण पाहतोय इकॉनॉमिकल राहिले आणि त्यानंतरला 5 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळत आहेत असे नागाव संघामधून ऍज अ आयकॉन म्हणून खेळत असताना चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सुजल वातेरे ठरतात राहुल स्पोर्ट्सच्या या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर. यस अभिनंदन. बेस्ट बॉलरचा आपण आता अखेरकार देतोय आपण टॉवर फॅन आणि त्याच वेळेला ट्रॉफी देऊन आपण सुजल वातेरे यांना सन्मानित करतोय. खूप चांगली कामगिरी आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. आता आपण बोलणार आहोत बेस्ट बॅटर हे पुरस्कार देण्यासाठी मी प्रथमतः विनंती करतो सन्माननीय निलेशजी अडीच साहेब आपण यायचं व्यासपीठाच्या अगदी पुढे आपल्या शुभ हाताने आपण बेस्ट बॅटरचा किताब देणार आहोत ज्याने अगदी आपण पाहतोय या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावरती धुमाकूळ घातला. तो टेनिस बॉल क्रिकेटचा उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे असा बिरवाडीचा सुपरस्टार निखिल पारवे ठरतोय या स्पर्धेचे बेस्ट बॅटर. त्यांच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय 103 धावा त्यांच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळाले असे निखिल पारवे या स्पर्धेमधील अगदी ठरतात बेस्ट बॅटर. कालच्या महाडच्या स्पर्धेमध्ये देखील अगदी आपण पाहतोय मालिकावीर म्हणून त्यांचा किताब त्यांना मिळाला होता आणि आज दुसऱ्या दिवशी लगेचच बेस्ट बॅटरचा किताब निखिल पारवे यांना मिळताना पाहायला मिळतोय. खूप सारे अभिनंदन आहे आणि त्याचबरोबर पुढच्या वाटचालीसाठी आपण देऊयात त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.
येस, आता आपण बोलणार आहोत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. मी प्रथमतः इन्व्हाइट करतो मान्यवरांना. नामदेवजी बक्कम साहेब, नामदेवजी हल्दे साहेब, मी विनंती करतो आपल्या शुभाताने आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. राहुल स्पोर्टची ही ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची आपण देऊन त्यांना सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर 15,555 हे कॅश प्राइज देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं मान ज्यांना मिळालं या स्पर्धेमध्ये कमांडर क्रिकेट क्लब बामनोळी संघ ठरला. या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांना इथून पुढे आपण देणार आहोत, सन्मानित करणार आहोत. संपूर्ण टीम अगदी आपण पाहतोय निलेश उबारे आणि त्याचबरोबर पप्या सकपाळ आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगली दमदार कामगिरी केली आणि मोठमोठ्या संघांना पराभूत केलं आणि तो संघ कमांडर क्रिकेट क्लब बामनोली ठरतो या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मान. यस, खूप सारे अभिनंदन असणाऱ्या टीम कमांडर क्रिकेट क्लब बामनोली. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः इन्व्हाइट करतो वन साइड क्रिकेट क्लब कोशिंबलेचे सर्व खेळाडू. मी विनंती करतो आपण यायचं आपल्या शुभ हाताने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊन त्यांना सन्मानित आपण करूयात. तृतीय क्रमांकाचा मान आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामधून रायगड जिल्ह्यामध्ये आले होते खेळण्यासाठी. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. कृषीभूमी 11 अर्थात पारगाव आणि कातेवाडीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचं मान 15,555 आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय ही राहुल स्पोर्टची ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. संघाचे संघ मालक मी विनंती करेन संतोषजी मोरे साहेब. अगदी आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा संघ अगदी आपण पाहिला A1 निजामपूर मध्ये संघ दाखल केला गेला होता आणि वाकलनचा वाघ केतन म्हात्रे त्यांच्या संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. असे संघ मालक दानशूर व्यक्तिमत्व संतोषजी मोरे साहेबांचा संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान मिळताना पाहायला मिळतोय. अर्थात कृषीभूमी 11. थँक्यू. आता आपण बोलणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतो. गुरुनाथजी बक्कम साहेब आपण या आपल्या शुभाताने आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत जिथे 44,444 आणि त्याचबरोबर राहुल स्पोर्टची ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. अगदी आपण पाहतोय 7-4च्या फॉर्मॅटमध्ये क्वालिफाय झाले, त्यानंतर सेमीफायनलच्या मॅचमध्ये पराभूत करून फायनलच्या मॅचमध्ये आले. चांगली लढत दिली परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले. असे तन्मय फायटर्स नागाव संघ ठरला या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मान त्यांना मिळतोय. संपूर्ण नागावकर आपल्याला येताना पाहायला मिळाले. मी विनंती करतो संपूर्ण नागावकरांना आपण सर्वांनी जॉईन व्हा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक खूप मोठा विषय आपल्याला पाहायला मिळाला आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय नागावचा संघ चांगल्या पद्धतीची कामगिरी करून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावताना पाहायला मिळाले. खूप सारे अभिनंदन. यस, थँक्यू. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय प्रथम क्रमांक बाकी आहे, मालिकावीर बाकी आहे, त्याचबरोबर विजेता कुलेगाड्यामधील संघमालक सोन्याची अंगठी बाकी आहे. त्याआधी आपण जे पंच आपल्यासाठी लाभले होते जेपी पॅनलचे नामवंत पंच मी विनंती करतो सर आपण यायचंय. अभय पाटोळे सर मॅन फ्रॉम अंबरनाथ, प्रशांत देसाई सर मॅन फ्रॉम अंबरनाथ आणि जतीन सर मॅन फ्रॉम कल्याण. मी विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान आपल्या या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केले जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे जनक सचिलजी जाधव आपण आणि त्याचबरोबर निलेश उभारे आपण दोघं जॉईन व्हा. आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण या तिन्ही पंचांचं आपण शुभ सन्मान करणार आहोत. तिन्ही पंच अगदी या. मित्रांनो एकदा पंचांची कामगिरी आवडली असेल तर जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. जेपी पॅनलचे हे नामवंत पंच संपूर्ण अगदी आपण पाहतोय भारतभर ज्यांनी प्रवास केला ते हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे अभय पाटोळे सर, प्रशांत देसाई सर आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय जतीन सर. या तिन्ही पंचांचा आपण राहुल स्पोर्टच्या वतीनं करतोय शुभ सन्मान. धन्यवाद सर आपण आलात आणि त्याचबरोबर या शुभ स्पर्धेची शुभ आवडलात त्यामुळे आपले देखील खूप सारे आभार. आणि आता आपण सन्मान करणार तिथे आपण पाहतोय A1 क्वालिटी जी खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना दिली ते 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीचे अगदी आपण पाहतोय संदीपजी पाटील यांची संपूर्ण टीम
विवेक आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांची संपूर्ण टीम. विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी व्यासपीठाच्या अगदी समोर यायचंय. आपला शुभ सन्मान केला जाईल. 3,10,000 सबस्क्रायबर असणारी ही युट्यूब वाहिनी आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय A1 क्वालिटी देणारी ही युट्यूब वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट्स. संदेशजी पाटील सर त्यांची संपूर्ण ही मेहनत आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय त्यांची संपूर्ण टीम यांनी घेतलेली मेहनत. मी विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो पुन्हा एकदा शरदजी भक्कम आपण या आपल्या शुभ हाताने आपण करणार आहोत सन्मानित. डीजे बाला आपण देखील जॉईन व्हायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण करणार आहोत शुभ सन्मान. चला लवकर आपण जॉईन व्हा. मी विनंती करतो आपण. "24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळेला चांगल्या पद्धतीची क्वालिटी व्हॉइस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केले गेले ते डीजे ओंकार आणि त्याचबरोबर आपण पाहतोय हे संपूर्ण मंडप डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून केले गेले असे विनोद दादा. मी विनंती करतो उसरग गावाला बिलॉंग करणारे आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. विनंती करतो समीरजी पवार आपल्या शुभ हाताने आपण सन्मान चिन्ह देऊन आणि संतोषजी पालकर आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण सन्मान चिन्ह देऊन आपण विनोद दादा म्हणजे अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं सजवण्याचं काम स्पर्धेला करतात असे उसरगरचे विनोद दादा यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. येस थँक्यू. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमचा आवाज तुमच्या पर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम केलंय. त्याचबरोबर डीजेच्या तालावरती सुमधुर संगीत तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकले असे डीजे बाळा यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो महेशजी पवार आणि त्यांची संपूर्ण टीम आपण यायचा आपण शुभ सन्मान करूया. मी विनंती करतो दिलीपजी भक्कम साहेब या स्पर्धेचे जनक त्यांच्या शुभ हाताने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. अगदी आपण पाहतोय मानगाव तालुक्यामधील स्पर्धा कुठेही असू दे पॅटर्न फक्त एकच चालतो तो म्हणजे डीजे बाळा अर्थात महेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. त्यांची संपूर्ण टीम डीजे ऑपरेटर असतील आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय त्यांचा मित्र परिवार त्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. संजय शिंदे सर तसेच आमचे मित्र मिलिंदजी शिर्के यांचा सुद्धा सत्कार राहिलेला होता. त्यांचे कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी जावळीचे कोण असतील प्रतिनिधी त्यांनी यायचं आहे. मिलिंद शिर्के यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी. चला आपण मिलिंद शिर्के सरांचा आपण सन्मान चिन्ह त्यांचे प्रतिनिधी संतोषजी पालकर यांच्याकडे देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. आता तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण ते आता किताब देणार आहोत. मी प्रथमतः इन्व्हाइट करतो मान्यवरांना. निलेशजी अडीत आणि त्याचबरोबर गुरुनाथजी बक्कम आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हे किताब देऊन आपण सन्मान करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो अगदी व्यासपीठाच्या अगदी समोर या. एक स्पोर्ट्स सायकल आणि त्याच वेळेला राहुल स्पोर्टची ही ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. अगदी चांगलीच दमदार कामगिरी केली आहे. त्यांच्या बॅटिंग मधून अगदी आपण पाहिले 103 धावा
गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय 7 विकेट ज्यांच्या नावावरती राहिल्या. येस, एनी गेसेस कोण असेल? अगदी आपण पाहतोय खुल्या गटामधील खेळाडूंना मागे टाकून ग्रामीण गटातील खेळाडू नागाव गावचा सुपरस्टार आदेश कडबे ठरलाय या स्पर्धेमधील मालिकावीर. 7 विकेट त्यांच्या नावावरती, 103 धावा, डावकुऱ्या हाताचा विध्वंसक आणि त्याच वेळेला अंडर 24 हा खेळाडू आदेश कडबे ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहुल स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये. खूप सारे अभिनंदन. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय बराचसा पाठीराखा असणारा नागाव गावचा हा सपोर्टर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ आदेश कडबे यांचा आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो, आता आपण जे पारितोषिक ठेवलं गेलं होतं ते म्हणजे खुल्या गटामधील जो संघ एंट्री करेल, जो संघ क्वालिफाय होईल, त्यासाठी अगदी आपण पाहतोय सोन्याची अंगठी आपण देऊन त्यांना सन्मान करणार आहोत. कारण की अगदी मोठमोठे खेळाडू इतकं मागवणं दूरवरून तितकं सोपं नसतं, परंतु जे आमचे संघमालक आहेत त्यांचं आदर करणं ही आमची जबाबदारी होती. त्यामुळे आपण सोन्याची अंगठी त्यांना ठेवली होती. मी परंतु विनंती करतो सचिन जाधव आणि त्याचबरोबर दिलविजी बक्कम साहेब आपल्या दोघांच्या शुभाताने आपण ही सोन्याची अंगठी देऊन आपण त्यांना सन्मानित करूयात. आज खुल्या गटातील अगदी आपण पाहतोय दिवस होता, बरेचसे नामवंत खेळाडू आले होते, परंतु त्यांना मागे टाकून जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगावचे सर्व योगेश बक्कम आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले आणि सोन्याची अंगठी त्यांच्या बोटामध्ये आता आपल्याला जाताना पाहायला मिळेल. ती देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. राहुल स्पोर्ट्सच्या या स्पर्धेमध्ये सोन्याची अंगठी जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगाव योगेश बक्कम. येस, आणि आता शेवटचा आणि अंतिम पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः विनंती करतो या स्पर्धेचे जनक राहुलजी बक्कम आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय संपूर्ण कोशिंबळे ग्रामस्थ मंडळ आणि दिलविजी बक्कम या दोघांची अगदी आपण पाहतोय ही संकल्पना आणि त्यांचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मी सर्वांना विनंती करतो. आणि वन साइड क्रिकेट क्लब कोशिंबळे आणि राहुल स्पोर्ट्सचा मित्र परिवार आणि रेड बुल ग्रुप, पार्टी बॉयज ग्रुप सर्वांनाच इन्व्हाइट करतो. आपल्या साऱ्यांच्या शुभ हाताने आपण हे पारितोषिक देणार आहोत. प्रथम क्रमांकाचं जिथे रोख रक्कम अगदी आपण पाहतोय 77,777 आणि तो मान मिळालाय राहुल स्पोर्ट्सचा मानाचा करंडक ज्यांच्या नावावरती गेलाय ते जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगाव हा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. जिथे अगदी आपण पाहतोय शुभम जाधव खेळताना पाहायला मिळाले, निखिल पारवे खेळताना पाहायला मिळाले, मुस्तकीम मुकादम, निशी कर्णेकर, सूरज करकरे आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय अक्षय पाटील, अमित नाईक असा संपूर्ण संघ. मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण जॉईन व्हायचंय. एक भव्य दिव्य अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा आणि त्याच वेळेला हे सर्व रायगड जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आले आणि चांगला बहारदार खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे ही स्पर्धा त्याचबरोबर आमचे लोकल टॅलेंट आदिल गजगे असतील, त्याचबरोबर आदेश सोनार असतील आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय हे संपूर्ण अनिकेत चव्हाण हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि हा संघ आपल्याला अखेरकार फायनलच्या फेरीमध्ये चॅम्पियन संघ ठरताना पाहायला मिळाला जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगाव.